पाठ 17 मानवनिर्मित पदार्थ. दैनंदिन व्यवहारात आपण अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. त्यापैकी लाकूड, खडक, खनिज, पाणी यासारखे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, म्हणून त्यांना निसर्गनिर्मित पदार्थ म्हणतात. मात्र मानवाने नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत संशोधन करून वेगवेगळ्या पदार्थांचं उत्पादन केलं. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ काच, प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, थर्मोकोल इत्यादी. आता आपण काही मानवनिर्मित पदार्थांची माहिती मिळवूया. पहिलं प्लॅस्टिक. आकारयता गुणधर्म असणारं आणि सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेलं मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक. सगळ्या प्लॅस्टिकची रचना एकसारखी नसते. काहींची रचना रेखीय तर काहींची चक्राकार असते. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लॅस्टिकचे दोन प्रकार. एक थर्मोप्लॅस्टिक म्हणजे उष्मामृदू. या प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो. उदाहरणार्थ पॉलिथिन, PVCची खेळणी, कंगवे, प्लॅस्टिकचे ताट इत्यादी. दुसरा प्रकार म्हणजे थर्मोसेटिंग म्हणजे उष्मादृढ प्लॅस्टिक. या प्लॅस्टिकला एकदा साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाला की पुन्हा उष्णता देऊन याचा आकार बदलता येत नाही. याचा उपयोग विद्युत उपकरणांची बटणं, कुकरचं हँडलवरील आवरण. आता प्लॅस्टिकचे गुणधर्म. 1. प्लॅस्टिक गंजत नाही. 2. विघटन होत नाही. 3. हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम सहजासहजी होत नाही. 4. कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. 5. आकारयता या गुणधर्मामुळे कोणताही आकार देता येतो. 6. उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक. आणि 7. वजनाने हलकं, त्यामुळे वाहून न्यायला सोयीस्कर. आता प्लॅस्टिकचे प्रकार आणि उपयोग. पॉलिव्हिनाइल क्लोराईड म्हणजे PVC. उपयोग आहे बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, फर्निचर. पॉलिस्टायरीन PS. रेफ्रिजरेटर सारख्या विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग, यंत्रांचे गिअर, खेळणी, CD, DVDचे कव्हर. पॉलिइथिलीन PE. दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या. पॉलिप्रोपिलीन PP. लाऊडस्पीकर व वाहनांचे भाग, दोरखंड, चटया. यानंतर थर्मोसेटिंग प्रकारचं प्लास्टिक. 1. बॅकेलाइट. रेडिओ, TV, टेलिफोन यांचं कॅबिनेट, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, कुकरचं हँडलवरील आवरण. 2. मेलेमाइन. कपबशा, प्लेट, ट्रे यासारख्या गृहोपयोगी वस्तू, विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणं. 3. पॉलियुरेथेन. सर्फ बोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर. पॉलिइस्टर. तंतुकाच बनवण्यासाठी वापर, लेझर प्रिंटर्सचे टोनर्स. यानंतर प्लॅस्टिक आणि पर्यावरण. काही पदार्थांचं नैसर्गिकरित्या विघटन होतं, त्यांना म्हणायचं विघटनशील पदार्थ. तर काही पदार्थांचं नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, ते असतात अविघटनशील पदार्थ. तर आत्ता आपण ज्याबद्दल माहिती घेतली ते प्लॅस्टिक अविघटनशील पदार्थ आहे आणि त्यामुळे ते पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषक आहे. आणि म्हणूनच प्लॅस्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापरायला हव्यात. उदाहरणार्थ कापडी पिशव्या, कागदी पिशव्या. प्रत्येक सुजाण नागरिकांनी 4R सिद्धांतांचा उपयोग करणं गरजेचं आहे. एक म्हणजे रिड्यूस, कमीत कमी वापर. रियूज, पुन्हा पुन्हा उपयोग करणे. रिसायकल, पुनर्चक्रीकरण. आणि रिकव्हर, पुन्हा प्राप्त करणे. तरच पर्यावरण प्रदूषणापासून बचाव होऊ शकतो. यानंतरचा पदार्थ आहे थर्मोकोल. घरी आणलेली सहज फुटू शकेल अशी एखादी नवीन वस्तू ज्या खोक्यामध्ये बंद केलेली असते, ते खोके हाताळताना त्या वस्तूला इजा पोचू नये म्हणून ती आणखी एका आवरणात असते. ते आवरण म्हणजे थर्मोकोल. बऱ्याच ठिकाणी जेवणावळीसाठी जी प्लेट वापरतात ती थर्माकोलपासून बनवली असते. थर्माकोल म्हणजेच पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचं एक रूप. 100°C जास्त तापमानावर ते द्रव अवस्थेत जातं आणि थंड केल्यावर स्थायू अवस्थेत रूपांतरित होतं आणि म्हणून आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. हे धक्का शोषक असल्याने
नाजूक वस्तूंच्या संरक्षक आवरणात त्याचा वापर होतो. मात्र थर्मोकोलच्या अतिवापराचे पर्यावरण आणि मानवावर होणारे दुष्परिणाम. एक म्हणजे स्टायरीनमध्ये कर्करोगजन्य घटक असल्याने थर्मोकोलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा व लिम्फोमा या प्रकारचा कर्करोग व्हायची शक्यता असते. 2. जैव अविघटनशील. नैसर्गिक पद्धतीनं थर्मोकोलचं विघटन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो, म्हणून बरेच लोक त्याला जाळून नष्ट करतात, पण ते तर अधिक घातक आहे, कारण थर्मोकोलच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात. समारंभात जेवण, पाणी, चहा यासाठी लागणाऱ्या पत्रावळी, ग्लास, कप हे थर्माकोलपासून बनवलेले असतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. जर थर्माकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरीनचा काही अंश त्या अन्नपदार्थामध्ये विरघळू शकतो आणि अपाय होऊ शकतो. थर्माकोल बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर घातक परिणाम होतात. या व्यक्तींच्या त्वचा पचन संस्थेचे आधार संभवण्याची शक्यता असते. द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो. यानंतरचा पदार्थ म्हणजे काच. काचेचा शोध मानवाला अचानकपणे लागला. काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी, टणक पण ठिसूळ घन पदार्थ. सिलिका अर्थातच SiO2 याला आपण वाळू असं म्हणतो. काचेमध्ये असणाऱ्या सिलिकाच्या आणि इतर घटकांच्या प्रमाणानुसार सोडा लाईम काच, बोरोसिलिकेट काच, सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच असे प्रकार आहेत. आता काचेची निर्मिती. काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीत तापवतात. वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्यास सुमारे 1700 अंश तापमानाची गरज असते. कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात. त्यामुळे सुमारे 850 अंश तापमानावर हे मिश्रण वितळतं आणि हे सर्व पदार्थ द्रवरूपात गेल्यावर ते 1500 अंश पर्यंत तापवून एकदम थंड केले जातात. एकदम थंड केल्यामुळे मिश्रण स्फटिक रूप घेत नाही, तर एक जिनसी अस्फटिक पारदर्शक रूप त्याला प्राप्त होतं. याला सोडा लाईम काच म्हणतात. काचेचे गुणधर्म. तापल्यावर मऊ होते, तिला हवा तो आकार देता येतो. काचेची घनता तिच्यातल्या घटक तत्वांवर अवलंबून असते. काच उष्णतेची मंद वाहक आहे. जलद उष्णता दिली किंवा उष्णकात जलद थंड केली तर ती तडकते. काच विजेची दुर्वाहक आहे, म्हणून विद्युत उपकरणात विद्युत विसंवाहक म्हणून वापरतात. पारदर्शक असल्याने प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून पारेषित होतो, पण काचेमध्ये क्रोमियम, व्हॅनेडियम यांचा अंतर्भाव झाला तर मोठ्या प्रमाणात प्रकाश शोषलाही जातो. काचेचे प्रकार आणि उपयोग. एक म्हणजे सिलिका काच. सिलिकाचा वापर करून ती तयार होते. यापासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे अत्यल्प प्रसरण पावतात, म्हणून प्रयोगशाळेमध्ये काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी ही काच वापरतात. यावर आम्ल आम्लारीचा परिणाम होत नाही. 2. बोरोसिलिकेट काच. यामध्ये वाळू, सोडा, बोरिक ॲसिड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचं मिश्रण असतं. औषधांवर या काचेचा परिणाम होत नाही, म्हणून औषधं ठेवण्यासाठी या काचेपासून तयार झालेल्या बाटल्या वापरतात. 3. अल्कली सिलिकेट काच. वाळू आणि सोड्याचं मिश्रण तापवून ही काच तयार होते. ही पाण्यात विद्राव्य असल्याने तिला वॉटर ग्लास म्हणतात. शिसेयुक्त काच. वाळू, सोडा, चुनखडी आणि लेड ऑक्साईडचं मिश्रण वितळवून शिसेयुक्त काच तयार होते. ही चकचकीत असल्यामुळे हिचा उपयोग विजेचे दिवे, ट्यूबलाईट बनवण्यासाठी करतात. प्रकाशीय काच. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून तयार होते. चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी यांची भिंग यापासून बनवतात. रंगीत काच. सोडा लाईम काच रंगहीन असते. तिला विशिष्ट रंग येण्यासाठी काच तयार करताना विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळतात. निळसर हिरवी काच मिळण्यासाठी फेरस ऑक्साईड, लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड. यानंतर संस्कारित काच. काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तिच्यावर काही विशिष्ट संस्कार करतात.
त्यातून स्तरित काच, प्रबलित काच, सपाट काच, तंतुरूप काच, फेन काच, अपारदर्शक काच तयार होते. काच अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेले तर प्रतिकूल परिणाम होतो. तसंच सांडपाण्याची गटारं तुंबू शकतात.